फोनची रिंग वाजली. अरे यार, इतक्या सकाळी कोण फोन करते? झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळानंतर मला जाग आली. तसे मी लगेच माझा मोबाईल पाहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे 4-5 मिस्ड कॉल आले होते. तो सहसा मला फोन करत नाही, पण काहीतरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळाले की माझा नेट पॅकच संपलाय. माझ्या बाबतीतच नेहमी असे घडते. नेमका आत्ताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईन वरून शिवमला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला, "हरेश, लवकर आपल्या स्टँडवर ये, MGM हॉस्पिटलला जायचे." ते ऐकून शरीरात विजेची लहर जावी अशी क्षणिक भीती निर्माण झाली. मला वाटेल हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय झाले, तर गेल्या काही दिवसात जे घडत होतं आणि ऐकायला मिळत होतं त्यावरून भीती वाटणं साहजिकच होतं. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाची छाती फाडलेली असायची आणि त्याचे हृदय नसायचे. अजूनही कळले नव्हते की कोण हे करते. इथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवीय शक्ती आहे, जिला माणसाच्या हृदयाची चटक लागली आहे आणि तीच शक्ती हे सगळं करते. पण माझ्यासारख्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या या सगळ्यावर विश्वास ठेवणे अशक्य होते. म्हणून मी त्यांना अफवा समजत होतो, पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते ना, तसंच काहीतरी होतं. मी पटकन कसाबसा तयार करून स्टँडवर पोहोचलो. शिवम माझी वाट पाहत थांबलाच होता. मी तडक हॉस्पिटलला गेलो. आम्ही इथे का आलोय हे मला अजूनही माहीत नव्हतं. शेवटी न राहून मी शिवमला हळूच बाजूला नेऊन विचारलं. त्याने सांगितलं की आमचाच दुसरा मित्र आदित्य याचा अपघात झालाय. अजून तो सुट्टीवर आला नाहीये. माझे लक्ष समोर गेले. त्याचे आई वडील तिथेच बसून रडत होते. मी त्यांना धीर द्यायला गेलो. दिवसभर आम्ही तिथेच थांबलो. संध्याकाळ होत आली होती. मी आदित्यच्या आई वडिलांना सांगितले की तुम्ही घरी जाऊन आणा. मी आणि शिवम इथेच थांबलो. दिवसभराच्या धावपळीमुळे ते इतके थकले होते, पण आम्ही थांबतो म्हटल्यावर त्यांना जरा हायसे वाटले. शिवमने बाजूच्या हॉटेलमधून आम्हा दोघांसाठी जेवण आणले. आम्ही ते उरकून बाहेर गप्पा करत बसलो. साधारण 11 वाजले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरण शांत. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खोकण्याचा, फुसफुस करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. मी बसून बसून कंटाळून गेलो, म्हणून शिवमला म्हणालो की मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथेच बस. हॉस्पिटलच्या बाहेर पडलो तर रस्त्यावरचे लाईट्स बंद असल्यामुळे मिट्ट काळोख पसरला होता. मी चालायला सुरुवात केली आणि अचानक रस्त्याच्या कडेलगतच्या झाडामागून एक किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो. इथे घडत असलेल्या प्रकाराची आठवण झाली आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता मागे वळलो आणि हॉस्पिटलमध्ये आलो. मी आणि शिवम आदित्यच्या शेजारी बसलो. बोलता बोलता शिवम झोपला, पण झालेल्या प्रकारामुळे माझी झोप उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती हीच तर नसेल. या गोष्टीचा सोक्ष लावायला जावं. मी घड्याळात पाहिले. 1 तर वाजून गेला होता. मी हॉस्पिटलच्या वॉचमनला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आलो. मी त्याला त्या झाडाच्या खुणाहून म्हणालो की ते बघा, हेच ते झाड. इथूनच मला एक किंचाळी ऐकू आली होती. माहित नाही नक्की काय प्रकार आहे. इतके बोलून मी मागे वळलो तर मागे कोणीच नव्हते. त्या काळोखी निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. मी त्याला शोधू लागलो आणि शोधत त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलाच आवाज आला म्हणून मी वर बघितले आणि माझी पोपडीच वळाली. भीतीने माझे हातपाय थंड पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. त्या झाडावर एक बाई बसली होती, ज्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती. संपूर्ण चेहरा शरीर जळालेलं होतं आणि जागोजागी कापलेलं. हाताची नखं लांबलचक एखाद्या धारदार सुरीसारखी भासत होती. ती बाई झाडावरच फांदीवर एका माणसाच्या छातीवर बसली होती. काहीतरी खात होती, कदाचित त्याचं हृदय.
मी दबक्या पावलांनी मागे सरकलो जेणेकरून माझी जवळ तिला जाणवू नये. मी काही अंतर गेल्यानंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटलचे गेट दिसत होते, पण तितक्यात मला ठेच लागली आणि मी खाली पडलो. तोपर्यंत त्या बाईला माझ्या असण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने ती सरपटत माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळकळत होतो, पण तरीही धडपडत उठायचा प्रयत्न करत होतो. पण शेवटी माझी धडपड व्यर्थ ठरली आणि मी तिच्या तावडीत सापडलो. मी माझ्या पायाला धरून खेचले आणि माझ्या छातीवर बसून म्हणाली, मगाशी वाचलास, पण आता नाही. भीतीमुळे माझ्या शरीरातला सगळा त्राण संपला. माझा मृत्यू मला समोर दिसत होता. माझे कुटुंब, मित्र सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तोच तिने माझ्या छातीवर तिची नखं खुपसायची सुरुवात केली. तितक्यात मला आवाज ऐकू आला, हरेश, काय झालं? असा का पडला आहेस? चक्कर वगैरे आली का? शिवम काळजीने विचारत होता. मी भानावर आलो आणि समोर पाहिले. ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो, म्हणून मला धीर देत तो आत घेऊन गेला. मनात विचार आला की माझं आज मित्र देवासारखा धावून आला, पण हे प्रत्यक्षात घडले फक्त भास हे मला समजत. विचार करतच मी गाढ झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा छातीत चरचरत होती. मी शर्ट काढून पाहिले तर माझ्या छातीवर नखं त्याच्या खोडा होत्या. आता पुढचा विचार तुम्हीच करा.